महाराष्ट्राला शिवचरित्राची मुलगी घातली. ते बळवंत मोरेश्वर त्यांना बाबासाहेब पुरंदरे हे इतिहासपुत्रच आहेत असे म्हणावे लागले. त्यांनी ओघं आयुष्य शिवचरित्रासाठी वाहून घेतलं आणि जाणता राजा महानाट्य साकारलं. मित्रांनो, शिवमंत्राचा घोष करणाऱ्या या साधकाच्या सहवासात ज्यांनी आयुष्यातले काही क्षण घालविले त्यांच्या भाग्याचा इतरांना हेवा वाटला नाही ते नवलच म्हणावे लागले. मित्रांनो, चरित्र असे घडतात या पुस्तकातील दुसरं महान व्यक्तिमत्व म्हणजे युगंधर साहित्यिक शिवाजी सावंत. विश्वसमृद्धीसाठी कर्तृत्व संपन्न पुरुषांना जन्माला घालण्याचं भाग्य काही नगरांना लागते. तिथल्या मातीत एक वेगळे सत्व असते. या सत्वामुळे प्रतिभावंतांची प्रतिभा फुलून येते. विचारवंतांच्या विचारांना नवे कोंदण प्राप्त होते. समाज सुधारकांच्या कार्याला निष्ठुरतेचा गंध प्राप्त होतो. या मातीतून उदयास आलेली माणसं कालपटलावर स्वतःचा वेगळा ठसा उमटवून जातात. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा या गावाने असंच एक प्रतिभा संपन्न लेणं महाराष्ट्राला दिलं. त्याचं नाव शिवाजी सावंत. मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत या नावाने सारं जग त्यांना ओळखतं. लहानपणापासूनच हा मुलगा लेखक होण्याचं स्वप्न उराशी बाळगून होता. घरातील वातावरण फारसं पोषक नव्हतं, पण परिश्रमाच्या बळावरती पुढे जाण्याची ताकद या मुलात होती. कष्ट केल्याशिवाय यश पदरात पडणार नाही हा धडा परिस्थिती समजावून देत होती. म्हणून तशी मनस्थिती याने तयार केली. मित्रांनो, या पुस्तकातील प्रत्येक चरित्र हे त्या त्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू उलगडत आहे. कुष्ठरोगांचं अंधार आणि जीवन प्रकाशमान व्हावं यासाठी ईश्वराने मानव सेवेचे व्रत घेतलेला एक तेजस्वी भारतीयांच्या साम्राज्यात निर्माण केला. तो मूर्तीधर देवीदास आंबे अर्थात बाबा आंबे यांच्या रूपाने. या पुस्तकात प्राचार्य मिलिंद जोशी यांनी बाबा आंबे यांना आनंदवनातील अभय असे संबोधले आहे. बाबाकडे आनंदवन हे कुष्ठरोगांचे केंद्र नाही तर माणसाला हे केंद्र आहे. आपल्याला आयुष्याबद्दल ते म्हणतात मी किरणांचीच अपेक्षा धरली होती. माझ्या अंगणात सूर्य होतो. आज पुन्हा एक नवे शिखर मी ओलांडले आहे आणि नवे तारे मला खुणावू लागले आहे. मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे 1988 साली भारताने स्वदेशी बनावटीचा पहिला महासंगणक तयार केला. त्याचे जनक होते डॉक्टर विजय दत्त. मित्रांनो, संगणकाच्या भाषेत सांगायचं झाले तर मूर्ती किलोबाईट पण कीर्ती टेराबाईट असं या शास्त्रज्ञाबद्दल. मित्रांनो, ईश्वराने जन्माला येणारा प्रत्येक माणसाला प्रतिभेचं अलौकिक देणं दिलेलं आहे. कधी ती प्रतिभा कलेतून प्रकट होते, कधी गायनातून तिचे दर्शन होते, कधी गृहिणीच्या स्वयंपाकातून ती लोकावते, एखाद्या चित्रकाराच्या रेखापासून तिचा साक्षात्कार होतो, नर्तकीच्या पदराने त्यातून तिचे नवे वेग प्रत्ययाला येते, तर कधी खेळाडूच्या अलौकिक खेळातून ती बळकटी होते. इंग्लंड ही क्रिकेटची पडमडी आहे असे म्हटले तर भारत ही क्रिकेटची आळंदी आहे असे म्हटले आहे. पण दलितच्या स्वरप्रमाणात देखील भक्तांसाठीच्या या आळंदीत प्रकट व्हावे लागते. खेळ म्हणून एखाद्या खेळाकडे पाहणारे शिक्षक खूप असतात, पण खेळावर एका फार खेळ आणि कुस्ती करणारे शिक्षक मात्र क्रिकेटच्या आळंदीत सापडले. लौकिक अर्थानं कोणतीही पदवी नसलेल्या सचिनचा खेळ ओळखला मिळतो आणि अवघ्या भारतवर्षात आनंदाची चैतन्याची नाट असतात. हे घडते कसे? भारतीयांच्या हृदयाचे स्पंदन असलेली ही वामन मूर्ती कशी घडली असेल? त्याची वैशिष्ट्ये कोणती? या जगात जी माणसं स्वप्रतिज्ञेवर मोठी झाली त्यांचा जीवन प्रवास भाषण होतो. संघर्षाच्या आणि संघर्षाच्या मालिका त्यांच्या स्वागतासाठी उभ्या नियती त्यांची सर्व वरिष्ठ असते. तरीही हे न पडता ही माणसं संकटावर सभा झाली. जीवनामधील निष्ठा, प्रचंड ध्येयवाद, दुर्दैवी इच्छाशक्ती, अथक परिश्रम आणि सकारात्मक दृष्टिकोनाच्या बळावर त्यांनी मोठी झेप घेतली. म्हणून त्यांचं जीवन घडलं, समृद्ध आणि संपन्न झालं, इतरांसाठी प्रेरणादायी ठरलं. मित्रांनो, या पुस्तकाचे वाचन करताना तुमच्याही मनात आकांक्षा निर्माण होती आणि स्वतःचे एक कर्तृत्व शिखर खुणावे लागले. तर मग प्राचार्य मिलिंद जोशी यांचं चरित्र असे घडतात हे पुस्तक नक्की वाचा. शुभेच्छा. धन्यवाद.